नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 19 एप्रिल 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, घरातील दुरुस्तीची कामे अथवा सामाजिक भेटीगाठी तुम्हाला व्यस्त ठेवतील. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या. आज टीव्ही किंवा मोबाईलवर तुम्ही सिनेमा पाहण्यात इतके व्यस्त होऊ शकतात की तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. आपल्या प्रियला आठवणे उत्तम राहील, कारण तारे सांगत आहेत की आजच्या भेटीमध्ये काही अडचण येऊ शकते. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. उपाय: वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा. वृषभ राशी, शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कोणीही येणार नाही. संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करा. पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल, अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. टीव्ही आणि मोबाईलचा वापर चुकीचा नाही, परंतु आवश्यकतेपेक्षा अधिक याचा उपयोग करणे आपल्या गरजेचा वेळ खराब करू शकते. तुमची इच्छा नसताना तुमचा जोडीदार तुम्हाला बाहेर जायला सांगेल किंवा तुमची बाहेर जाण्याची इच्छा असताना तुमचा जोडीदार तुम्हाला घरीच थांबवेल. यामुळे तुमची चिडचिड होईल. तुम्हाला आज वाटू शकते की तुम्ही तुमचा दिवस खराब करत आहे, म्हणून आपल्या दिवसाची योजना योग्य प्रकारे बनवा. तुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतील, परंतु तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. ज्याची किंमत वाढत जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. उपाय: आपल्या आयुष्याला चांगले ठेवण्यासाठी माशांना खाऊ घाला. मिथुन राशी, घरातील गरजांना पाहून आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत काही किमती वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती थोडी बेताची होऊ शकते. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका. कदाचित त्या व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. प्रेमात निराशा पदरी येण्याची शक्यता आहे, पण आपण हार मानू नका. प्रेमीजन कदापि खुशामतीला भुलत नाहीत. ज्या नात्याला तुम्ही महत्त्व देता त्यांना वेळ देणेही तुम्हाला शिकावे लागेल अथवा नाते तुटू शकते. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, पण शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. आज तुम्ही मुलांसोबत असा व्यवहार केल्यामुळे तुमची मुले पूर्ण दिवस तुमच्याकडेच राहतील. कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन ढळू देऊ नका.
अन्यथा तुम्ही गंभीर संकटात अडकाल. विशेषतः आपल्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण तो एक प्रकारचा वेडेपणाच असतो. उपाय: आपल्या सख्ख्या भावासाठी मनामध्ये वाईट ठेवू नका आणि अपशब्द बोलण्यापासून सावध राहणे आर्थिक स्थितीसाठी शुभ असेल. कर्क राशी: आज तुम्ही मेहनत केलीत तर यश निश्चित मिळेल, कारण आजचा दिवस तुमचाच आहे. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. हा दिवस खूप उत्तम असेल. मित्र आणि जवळच्या लोकांसोबत बाहेर जाऊन सिनेमा पाहण्याची योजनाही बनवू शकता. अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल. अनेक माध्यमातून आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवार आणि नातेवाईक तुमच्याकडून अधिक अपेक्षा धरतील, पण हीच वेळ आहे तुम्ही तुमची सर्व दारे जगासाठी बंद करून स्वतःला राजेशाही वागणूक द्याल. उपाय: कच्ची हळद, 5 पिंपळाची पाने, 1.25 किलो पिवळी डाळ, केशर, 1 सूर्यफूल आणि पिवळे कपडे ब्राह्मणांना दान करा आणि कौटुंबिक आयुष्यात आनंद मिळवा. सिंह राशी: तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. तुम्ही रिकाम्या वेळेचा योग्य उपयोग करण्यासाठी आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकता. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना असेल, याची तुम्हाला आज प्रचिती मिळेल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. आज तुम्हाला तुमच्या आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. जर तुम्ही कुणाकडून आपली उधारी मागत असाल आणि तो काही कारणास्तव तुमच्या गोष्टीला टाळत असेल, तर आज न बोलता तुम्हाला तो पैसे परत करेल. मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर आनंदी व्हाल. उपाय: आज तुम्ही भावासोबत किंवा भावासारख्या व्यक्तीसोबत सिनेमा बघून त्यांना प्रसन्नतेचा अनुभव देऊ शकता. कन्या राशी: परदेशस्थित नातेवाईकाकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये आज कुणीतरी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. दिवस उत्तम आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्मचिंतन करा. त्यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. तुमचा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट असेल. शांततेने विचार करून आज तुम्ही सर्व लोकांसोबत गप्पा कराल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. उपाय: वडाच्या किंवा लिंबाच्या झाडाला दूध वाहा आणि आपल्या कपाळावर झाडाच्या मातीने टिळा लावा. यामुळे आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण होईल. तूळ राशी:
या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत घरात काही सिनेमा पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. तुमच्या जोडीदाराच्या उद्धट वागण्याचा तुम्हाला त्रास होईल. आज घरात लग्नाची गोष्ट होऊ शकते, परंतु तुम्हाला ही गोष्ट आवडणार नाही. स्वतःला क्रिएटिव्ह कामात गुंतवून घ्या. काहीही न करता बसून राहण्याची आपली सवय मानसिक शांततेला घातक ठरू शकते. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडवून देतील. प्रेमामध्ये जबरदस्ती टाळा. उपाय: 1 नारळ आणि 7 बदाम कुठल्याही धर्मस्थळी द्या. याने लव्ह लाईफ चांगली चालेल. वृश्चिक राशी. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकता. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झाले तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. तुमचा संगी आज तुमच्यासाठी घरात काही सरप्राईज डिश बनवू शकतो, ज्यामुळे तुमच्या दिवसाचा थकवा निघून जाईल. मुलामुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ: कंटाळवाण्या दिवसाचा निरोप घेण्यासाठी रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हासित राहाल. दुसऱ्यावर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. कुटुंबियांनी दिलेला चांगला सल्ला आज तुमचे मानसिक दडपण कमी करणारा असेल. उपाय: आर्थिक स्थिती चांगली राखण्यासाठी स्वच्छ आणि धुतलेले कपडे परिधान करा. धनु राशी. जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांनाच देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही. तुमच्या जोडीदारामुळे तुमची योजना बारगळेल, पण संयम सोडू नका. मित्राबरोबर फोनवर गप्पा मारणे यापेक्षा अधिक उत्तम काय असू शकते. यामुळे तुमची ऊबही दूर होईल. तुमचा आनंदी उत्साही स्वभाव इतरांना आनंद देणारा असेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील, परंतु यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. दडपणाच्या काळावर मात करता येईल. मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. उपाय: प्रेमीला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर आणि पाणी पिऊन निघा. याने प्रेमसंबंधामध्ये वाढ होईल. मकर राशी. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल, पण बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेवून घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका. असे करण्याने चिंता अधिक वाढेल, कमी होणार नाही. एखाद्या आनंदी, प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. ऑफिसमधून लवकर घरी जाण्याचा प्लॅन आज तुम्ही ऑफिसमध्ये पोहोचूनही करू शकता. घरी पोहोचून तुम्ही सिनेमा पाहण्याचा किंवा पार्कमध्ये कुटुंबातील लोकांसोबत जाण्याचा प्लॅन बनवा. तुमचा जोडीदार आज तुमच्या भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.
मनातील गोष्टी तोंडावर आणणे गरजेचे आहे. यामुळे प्रेम अधिक वाढते. मानसिक तणावामुळे तुम्ही घाबरून जाल. सकारात्मक विचार आणि उजळ बाजू विचारात घेतली तर भीती दूर लोटू शकाल. आज घरातून बाहेर निघताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघाल्यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. उपाय: आपल्या जेवणाचा एक हिस्सा वेगळा ठेवा आणि स्वस्थ आयुष्यासाठी गायीला खाऊ घाला. कुंभ राशी: व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसाही खर्च करावा लागू शकतो. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढावून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. तुमच्या जीवनातील विमनस्कतेमुळे तुमच्या जोडीदारावरील तणाव वाढेल. आजच्या दिवशी अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आज कुठल्या नदीचा किनारा यावर तुमचा फेरफटका उत्तम विकल्प असू शकतो. इतरांबद्दल वाईट विचार बाळगल्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे. तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. उपाय: रात्रभर पाणी एका भांड्यामध्ये विदार वृक्षाची मुळे भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या आणि आपल्या कुटुंबासोबत एक चांगला वेळ घालवा. मीन राशी: अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. तुम्ही आयुष्यात आल्याने तुमचा जोडीदार स्वतःला नशीबवान समजत आहे. या क्षणांचा पूर्ण आनंद घ्या. ग्रह इशारा करत आहेत की धार्मिक गोष्टींची अधिकता होऊ शकते. तसेच तुम्ही मंदिरात जाऊ शकता. दानदक्षिणाही करण्याची शक्यता आहे आणि ध्यानधारणेचा अभ्यासही केला जाऊ शकतो. आपल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमता प्राप्त होईल. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. तुम्ही या योजना यशस्वी पार पाडू शकाल. उद्दिष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. नवीन प्रेम प्रकरण घडण्याची दाट शक्यता आहे, पण आपली खाजगी आणि गुप्त माहिती उघड करू नका. उपाय: कपाळावर केशराचा टिळा लावणे आरोग्यासाठी शुभ असेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.